हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या गुरुवार 11 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजचं एपिसोड खरंच खूप भारी होता. आजच्या एपिसोडमध्ये मामी वल्लरी ही चक्क राजेशला भेटायला पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि ते सुद्धा बुरका घालून, म्हणजे कोणाला तिची ओळख कळायला नको. आणि मग राजेशने तिला चांगलंच धमकावलं आणि आजपासून त्या घरात माझा प्यादा म्हणून काम करायचं अशी धमकी तिला दिली. तर दुसरीकडे राजेशने अर्णव आणि ईश्वरीला जबर धक्का दिलाय. अंजलीच्या नावावर जे कंपनीचे शेअर्स होते ते देशमुख बाईला विकून टाकले. त्यामुळे सात्विक फॅशन अर्णवच्या हातून निघून गेली आहे. आता तो या कंपनीचा मालक नाही राहिलाय. आणि हे ऐकून अर्णवला जबर धक्का बसला. मग अर्णव हा तुरुंगात पोहोचला आणि तुरुंगात जाऊन त्याने राजेशची धुलाई केली आहे आणि त्याला चॅलेंज दिलंय, मी माझी कंपनी परत मिळवून राहणारच. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच दोन सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हे बाजारात फिरत असतात आणि त्यांना काही कपल्सशी बोलायचं असतं. त्यांना एकमेकांच्या आवडीनिवडी किती माहीत आहेत हे जाणून घ्यायचं असतं. आणि त्याच वेळेस त्यांची नजर ईश्वरी आणि अर्णववर जाते. हा मुलगा म्हणतो, अरे हे तर अर्णव सर आहेत त्यांच्या वाईफबरोबर, चला आज आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेऊया. आणि मग हे दोघे अर्णव आणि ईश्वरीजवळ येतात आणि या दोघांना विचारतात, आम्हाला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत, आम्ही विचारू शकतो का? ईश्वरी आणि अर्णव खूप एक्सायटेड होतात. ईश्वरी म्हणते, सर करूया ना, खूप मजा येईल. अर्णव हो म्हणतो आणि मग ईश्वरी आणि अर्णवचा इंटरव्ह्यू सुरू होतो. सगळ्यात आधी हा मुलगा ईश्वरीला प्रश्न विचारतो, तुम्हाला अर्णव सरांच्या काही आवडत्या गोष्टी सांगायच्या आहेत, मी तुम्हाला प्रश्न विचारणार, तुम्ही उत्तरं द्यायची. ईश्वरी हो म्हणते. हा मुलगा प्रश्न विचारत असतो आणि ही मुलगी व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असते. आणि हा मुलगा पहिला प्रश्न विचारतो, अर्णव सरांचा फेवरेट कलर कोणता आहे? ईश्वरी एका रंगाचं नाव सांगते, परंतु अर्णवसारखंच हा कलर हाय फाय असतो. हे ऐकून अर्णव खूप खुश होतो, कारण ईश्वरीने त्याचा कलर एकदम बरोबर गेस केलेला असतो. हे दोघे इन्फ्लुएन्सरसुद्धा खूप खुश होतात. आणि मग हा मुलगा दुसरा प्रश्न विचारतो, अर्णव सरांचं फेवरेट ट्रॅव्हल डेस्टिनेशन कोणतं आहे? ईश्वरी कोणत्या तरी देशातील कोणत्या तरी जागेचं नाव सांगते. हे नावसुद्धा खूप हायफाय असतं. अर्णवला आश्चर्य वाटतं, ईश्वरीला त्याच्या सगळ्या आवडीनिवडी माहीत आहे. ही मुलगीसुद्धा खुश असते की पहा किती छान कपल आहे. हा मुलगा म्हणतो, अरे वा, ईश्वरी मॅमने दोन्ही प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली आहेत. ईश्वरीसुद्धा खुश असते. आणि मग हा मुलगा तिसरा आणि शेवटचा प्रश्न विचारतो, अर्णव सरांचं फेवरेट फूड कोणतं आहे? आणि ईश्वरी अपेक्षेप्रमाणे एका हाय फाय डिशचं नाव घेते, जे नाव उच्चारणंसुद्धा खूप अवघड आहे. त्यामुळे अर्णवलासुद्धा आश्चर्य वाटतं की मिस इंदोरला माझ्या सगळ्या आवडीनिवडी चांगल्याच ठाऊक आहे. हा मुलगा म्हणतो, वा, खरंच हे किती सुंदर कपल आहे. ईश्वरी मॅमला अर्णव सरांच्या सगळ्या आवडीनिवडी माहीत आहे. आता अर्णव सरांची बारी. आपण त्यांना ईश्वरी मॅमबद्दल प्रश्न विचारूया, ते बरोबर उत्तर देतात की नाही पाहूया. ईश्वरी खूप एक्सायटेड असते. आणि मग हा मुलगा सेम टू सेम प्रश्न विचारतो, अर्णव सर सांगा, ईश्वरी मॅमचा फेवरेट कलर कोणता आहे? अर्णव सांगतो, हिरवा. हे ऐकून ईश्वरीला मोठा धक्काच बसतो. ईश्वरी म्हणते, सर हिरवा रंग माझा फेवरेट नाही आहे. हा मुलगा म्हणतो, काय सर, चुकलं तुमचं उत्तर. चला आता मी दुसरा प्रश्न विचारतो. हा मुलगा विचारतो, ईश्वरी मॅमचं फेवरेट डेस्टिनेशन कोणतं आहे? अर्णव सांगतो, हे मला माहिती आहे, इंदोरचं सराफा बाजार. ईश्वरीला जबर धक्काच बसतो. ईश्वरी म्हणते, सर इंदोरचं सराफा बाजार हे माझं फेवरेट डेस्टिनेशन आहे, मला आवडते ती जागा, पण फेवरेट नाही आहे, म्हणजे मी ते रोज फिरायला जाणार आहे का? अर्णव काहीच बोलत नाही. हा मुलगा म्हणतो, काय सर, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा चुकलं. आणि मग हा मुलगा तिसरा प्रश्न विचारतो, ठीक आहे सर, आता तुम्ही तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या. अर्णव म्हणतो, हो, याचं उत्तर मी नक्की देईल. हा मुलगा विचारतो, ईश्वरी मॅमचं फेवरेट फूड कोणतं आहे? अर्णव म्हणतो, ते तर मला माहिती आहे, लगेच सांगतो, हे काय ती आत्ता खातीये, हे काय पोटॅटो, त्याला नावसुद्धा नीट घेता येत नाही, ट्विस्ट, हा पोटॅटो ट्विस्टर, हे तिचं फेवरेट फूड आहे. ईश्वरीला जबर धक्काच बसतो. ईश्वरी चिडून म्हणते, सर हे माझं फेवरेट फूड आहे. अर्णव म्हणतो, मग हे तर तू खातीयेस. हा मुलगा म्हणतो, काय सर, तुम्ही सगळ्या प्रश्नांची चुकीची उत्तर दिली, मॅमने प्रत्येक प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं आणि तुमचं सगळं चुकलं आहे. ही मुलगी आपला व्हिडिओ सुरू करते. पाहिलं का तुम्ही?
अर्णव सरांना आपल्या बायकोच्या आवडीनिवडी काहीच माहीत नाही आहे, पण ईश्वरी मॅमला मात्र सगळ्या आवडीनिवडी माहीत आहे. म्हणजे मुलींना सगळं माहीत असतं, मुलांना काहीच माहीत नसतं. हे ऐकून अर्णव, ईश्वरी हे दोघे एकमेकांकडे पाहू लागतात. ईश्वरी खूप चिडलेली असते आणि हे दोघे इन्फ्लुएन्सर आपला व्हिडिओ संपवतात. अर्णव ईश्वरीला थँक्यू म्हणतात आणि तेथून निघून जातात. हे दोघे निघून गेल्यानंतर ईश्वरी अर्णववर जोरात ओरडते, काय सर? अर्णव दचकतो आणि विचारतो व्हॉट? ईश्वरी म्हणते, तुम्हाला माझा फेवरेट कलर माहीत नाही आहे? हिरवा. माझा फेवरेट कलर हिरवा आहे. अर्णव म्हणतो, आता तू त्या हिरव्या रंगाच्या साड्या घालतेस म्हणून मला वाटलं. ईश्वरी विचारते, मग ही का हिरव्या रंगाची साडी आहे का? अर्णव म्हणतो, तुझा फेवरेट कलर ब्लू आहे का? ईश्वरी म्हणते, नाही सर. आणि माझा फेवरेट डेस्टिनेशन कोणतं? सराफा बाजार. ओ सराफा बाजार कोणाचं फेवरेट डेस्टिनेशन कसं असू शकतं? अर्णव म्हणतो, नेहमी तेच तर बोलत असते, इंदोरचं सराफा बाजार, इंदोरचं सराफा बाजार, मला हे खायला आवडतं, ते खायला आवडतं म्हणून म्हटलं. ईश्वरी विचारते, आणि सर माझं फेवरेट हे हे? अर्णव म्हणतो, लांब ठेव, डोळ्यात जाईल. ईश्वरी रागारागाने ते ठेवून देते आणि म्हणते, सर तुम्हाला माझं फेवरेट काहीच माहीत नाही आहे, मला मात्र तुमचं सगळं फेवरेट माहिती आहे. ईश्वरी रागारागाने जात असते तर अर्णव तिला थांबवतो आणि म्हणतो, मिस इंदोर, तुझा फेवरेट कलर डार्क पिंक. हे ऐकून ईश्वरीला आश्चर्य वाटतं. ईश्वरी जागेवर थांबते. अर्णव पुढे पुढे येत असतो आणि म्हणतो, मिस इंदोर, तुझं फेवरेट डेस्टिनेशन कोकण. ईश्वरीला आणखीनच आनंद होतो आणि मग अर्णव पुढे सांगतो, तुझं फेवरेट फूड इंदोरी जिलेबी. हे ऐकून तर ईश्वरी खूप खुश होते. अर्णव तिच्या जवळ येतो. ईश्वरी विचारते, सर तुम्हाला हे सगळं माहीत होतं, मग तेव्हा तुम्ही का नाही सांगितलं? अर्णव विचारतो, तू सांग माझा फेवरेट रंग कोणता आहे? ईश्वरी उत्तर देते, लाल. अर्णव म्हणतो, मग तुझ्या चेहऱ्यावर तोच मिस होता ना, तू चिडली ना की तुझा चेहरा लाल लाल होतो, तो मला खूप आवडतो. ईश्वरी म्हणते, सर. ती लाजते, हसते. अर्णवसुद्धा खूप छान स्माईल करतो आणि ईश्वरी चक्क भर बाजारात सगळ्यांसमोर अर्णवला घट्ट मिठी मारते. अर्णव खूप खुश होतो. पण एका बाईने एका पुरुषाला चक्क बाजारात मिठी मारली हे पाहून आजूबाजूचे सगळे लोक त्यांच्याकडे पाहतात, त्यांच्या जवळ येऊन उभे राहतात. अर्णवला हे दिसतं, ईश्वरीला काही माहीत नसतं. अर्णव म्हणतो, मिस इंदोर, सगळे पाहताय. ईश्वरी म्हणते, पाहू द्या सर, माझ्याच नवऱ्याला मिठी मारली ना, त्यात काय लाजायचं? हे ऐकून अर्णवसुद्धा खुश होतो आणि ईश्वरीला मिठी मारतो, ईश्वरीला जवळ घेतो. लोक म्हणतात, जाऊ द्या, यांना काही वाटत नाही, आपण कशाला वाटून घ्यायचं? आणि लोक तेथून निघून जातात. बॅकग्राऊंडमध्ये तू ही रे माझा मितवा हे गाणं सुरू होतं. फ्रेंड्स, खरंच ईश्वरी आणि अर्णवचा हा जो रोमॅन्टिक सीन आहे ना, आजपर्यंतचा सगळ्यात भारी सीन आहे. आजपर्यंत या दोघांनी कधीच असा खुल्लम खुल्ला रोमांस केला नव्हता आणि अर्णवने ईश्वरीला खरंच खूप छान सरप्राईज दिलं. हा सीन तुम्हाला सुद्धा खूप आवडेल एवढं मात्र नक्की. आणि इकडे मामी ही उदयकांतच्या घरी असते. मामीला खूप टेन्शन आलेलं असतं. मामी म्हणते, हा उदयकांत कुठे गायब झाला आहे? त्या उदयकांतला माझ्याबद्दल सगळं माहिती आहे, माझ्याविरुद्ध सगळे पुरावे आहेत त्याच्याकडे. आणि तो राकेश, त्याच्याकडे तर मी ईश्वरीवर हल्ला केला त्याचेसुद्धा व्हिडिओज आहेत. आता काय करायचं? जर त्याने पोलिसांना सांगितलं तर मी तुरुंगात जाणार. त्या राजेशच्या बाजूच्या कोठडीमध्ये मला ठेवतील. आणि मामीला आठवतं, म्हणजे मामी असा स्वप्न पाहते, तिला असा भास होतो की ती तुरुंगात आहे आणि एक लेडी कॉन्स्टेबल एकानंतर एक काठीने तिला मारतीये आणि मामी जोरजोरात ओरडतीये, नका मारू, नका मारू. पण ही कॉन्स्टेबल काही थांबत नाहीये. मामीला दरदरून घाम फुटतो. फ्रेंड्स, हा जो आहे तो मामीचा भास आहे, परंतु हे लवकरच सत्यात उतरायला पाहिजे एवढं मात्र खरं. प्रेक्षकांची तीच इच्छा आहे. मामी घाम पुसते आणि म्हणते, अरे देवा, मी खूप वाईट अडकले यावेळेस. एकीकडे तो उदयकांत, दुसरीकडे तो राजेश का राकेश. या दोघांनी सुद्धा जर माझ्या विरुद्ध काही सांगितलं तर मी गेले 12च्या भावात. नाही नाही नाही, मला काहीतरी करावं लागेल. मला सगळ्यात आधी त्या उदयकांतचा फैसला करावा लागेल. त्या राजेशला सुद्धा तुरुंगात जाऊन भेटावं लागेल. त्याचा नेमका विचार काय आहे हे जाणून घ्यावं लागेल. असा विचार करून मामी ही आतल्या खोलीत येते. तेथे उदयकांतचं कपाट असतं आणि ती या कपाटात काही आहे का ते शोधण्याचा प्रयत्न करते, पण तिला काहीच सापडत नाही. ती सगळे कपडे, डॉक्युमेंट्स सगळं फेकून देते आणि विचार करते, यात काहीच नाही आहे. कोठे गेला हा उदयकांत? गायब झालाय की त्याला कुणी गायब केलं आहे? मला आहे ना सगळ्यात आधी त्या राजेश का राकेशला जाऊन भेटावं लागेल. त्याचा नेमका काय विचार आहे हे जाणून घ्यावं लागेल.
आणि मग पुढे काय करायचं ते ठरवावं लागणार आहे. मला आता खूप सगळा नीट विचार करावा लागणार आहे, असा विचार मामी करते आणि राजेशला भेटायला जाते. थोड्या वेळानंतर राजेश हा कोठडीत असतो आणि त्याच्या बाजूच्या कोठडीत त्याच गुंडाला ठेवलेलं असतं ज्याचा कान राजेशने चावला होता. राजेश त्याला आवाज देतो, काय भाई, हा गुंड चांगलाच दचकतो आणि राजेश एखाद्या राक्षसासारखा हसू लागतो त्याच्याकडे पाहून. हा गुंड आणखीनच घाबरतो. राजेश विचारतो, कान दुखतोय का, अजून पण कान दुखतोय का? हा गुंड काहीच बोलत नाही. राजेश म्हणतो, सॉरी ना भाऊ, नको एवढं टेन्शन घेऊ. राजेश उठाबशा काढतो, कान पकडतो, त्याची माफी मागतो. पण या गुंडाची काही हिंमतच होत नाही त्यासमोर बोलण्याची आणि राजेश पुन्हा एकदा एखाद्या जनावरासारखा हसू लागतो. आणि तेवढ्यात एक बाई बुरका घालून तेथे येते आणि हवालदारला विचारते, मला राजेश भोसलेला भेटायचं आहे. हे ऐकून राजेश खूप खुश होतो आणि म्हणतो, आली ना आपल्याला भेटायला. राजेश खूप खुश असतो आणि उठून उभा राहतो. आणि ही बुरका घातलेली बाई दुसरी तिसरी कुणी नसून चक्क मामी असते. राजेश जोरजोरात हसत असतो आणि मामी त्याच्यासमोर येऊन उभी राहते. राजेश म्हणतो, ओ मामी, काय घालून आला हे, ओळखलंय मी तुम्हाला, काढा ते. आणि मामी तोंडावरचा पडदा काढते आणि तिला पाहून राजेश खूप खुश होतो. मामी विचारते, काय करणार आहेस तू पुढे? राजेश चिडून म्हणतो, हे आत्ता तुम्ही मला विचारताय, जेव्हा तो चिंटुकल्या मला तुमच्यासमोर तोडत होता, मला सुद्धा तुम्हाला तोडता आलं असतं, पण मी नाही तोडलं कारण मी शांती ठेवली. तो चिंटुकल्याने माझी सगळी हाडं काडाकाडा मोडली, मला कुत्र्यासारखा हाणला आणि तेव्हा मी गप्प बसलो. नाहीतर मी तेव्हाच तुमचा खेळ संपू शकलो असतो. पण मला त्या घरामध्ये, मी येथे तुरुंगात असताना माझं काम करणारा एखादा प्यादा हवा होता, म्हणून मी तुम्हाला त्या घरात ठेवलंय, एवढं लक्षात ठेवा. मामी चिडून म्हणते, मी कुणाचं प्यादं म्हणून काम करत नाही आणि तुझ्यासारख्याचं तर नाहीच नाही. राजेश म्हणतो, ओ मामी, तुरुंगात आहे मी, याचा अर्थ मी बिचारा झालोय असं वाटतंय का तुम्हाला? तिकडे ना एक कुरिअर तयार आहे, त्यात फक्त एक छोटंसं क्यूटचं पेनड्राईव्ह टाकायचं आणि तुमच्या घरी पाठवायचं, एवढंच बाकी आहे. आणि मग त्या पेनड्राईव्हमध्ये काय असेल आणि तुमचं पुढे काय होईल हे काही वेगळं सांगायची गरज नाही आहे मला. मामीची चांगलीच टरकते. आणि मग राजेश हा मामीला चक्क आरेतुरे करू लागतो, ए तुला काय वाटतं, तू माझ्यापेक्षा मोठी खेळाडू आहे. अगं राजेश, मी राजेश तुझ्यासारखे 100 घोळून पेलोय, एवढं लक्षात ठेव. उदयकांत आणि तू माझ्या इंदोरी जिलेबीला मारण्याचा जो प्लॅन बनवला होता ना, त्याचे सगळे व्हिडिओज, फोटोज, सगळे पुरावे माझ्याकडे. मग ये माझ्या बाजूच्या सेलमध्ये, तुझी कशी धुलाई होते ना ते पाहायला सुद्धा मला खूप मजा येईल. मामी चिडून म्हणते, मी नेमकं करायचं तरी काय? राजेश सांगतो, त्या चिंटुकल्याला बरबाद करायचं आहे आणि तुला आता नेमकं काय करायचं आहे हे मी तुला लवकरच सांगेल. पण आता घरी जायचं आणि त्या चिंटुकल्याला आणि माझ्या इंदोरी जिलेबीला सांगायचं की उद्यासाठी तयार राहा. उद्याचा दिवस तुमच्यासाठी खूप खास आहे. उद्या असं काही होणार आहे ना ज्यामुळे ते सगळे कायमचे हादरून जातील. मामीला कळतच नाही हा राजेश काय बोलतोय. राजेश मामीला धमकी देतो, जर तुला या जेलमध्ये यायचं नसेल ना तर माझं प्यादं बनून त्या घरात काम करायचं, मी जे सांगेल ते सगळं करायचं. मामी काहीतरी विचार करत असते. राजेश म्हणतो, येथे विचार नको करू, घरी जा, निवांत माझ्या ऑफरचा विचार कर, पण पॉझिटिव्ह विचार कर. कारण माझी ऑफर स्वीकारली तर बाहेर राहशील, नाही स्वीकारली तर माझ्या बाजूच्या तुरुंगात येऊन बसशील, एवढं लक्षात ठेवायचं. आणि सॉरी बरं का, मी तुला अरेतुरे करतोय, पण आता एकमेकांची लायकी समजलीच आहे तर कशाला आदर द्यायचा, म्हणून चल फुट इथून. हे ऐकून मामीला जबर धक्का बसतो. फ्रेंड्स, मामीची खरंच चांगली जिरली आहे. एकीकडून राजेश, दुसरीकडून उदयकांत. पण लवकरच या मामीला सुद्धा राजेशसारखं तुरुंगात पाहायचं आहे. कारण राजेशने जे काही केलं ते वाईट होतंच, पण मामीने तर अर्णव आणि अंजलीचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. ईश्वरीला मारण्याचा प्रयत्न केला आहे आणि तिलासुद्धा तिच्या पापांची शिक्षा मिळालीच पाहिजे, एवढं मात्र नक्की. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णव ऑफिसला जाण्यासाठी तयार झालेला असतो आणि तेवढ्यात ईश्वरी आणि रमाकांत हे दोघे पूजा करून प्रसाद घेऊन तेथे येतात आणि रमाकांत अर्णवला प्रसाद देत असतो. पण अर्णव नेहमीप्रमाणे तोंड वाकडं करतो, प्रसाद घ्यायला नकार देतो. पण ईश्वरी ही रमाकांतच्या हातून त्याला प्रसाद घ्यायला सांगते. रमाकांत हा अर्णवला सांगतो, चिंटू बेटा,
आज अंजली पहिल्यांदा ऑफिसला येते ना, ती ऑफिस जॉईन करते म्हणून मी दिव्याईला साकडं घातलंय. सगळं काही ठीक होईल. अर्णव काहीच रिॲक्शन देत नाही आणि तेवढ्यात मामा, अंजली आणि कन्नू तेथे येतात. मामा म्हणतो सगळं काही ठीक होणारच आहे, कारण आज आमची अंजली ही नव्या मोहिमेवर निघाली आहे आणि ही मोहीम ती फत्ते करून राहणारच. सगळे हसू लागतात. अंजली म्हणते मामा मी फक्त ऑफिसला जातीये, कोणतं युद्ध लढायला नाही जातीये. तर मामा सांगतो अगं आपल्या सात्विक फॅशनचा पसाराच एवढा मोठा आहे की तेथे जाऊन काम करणं म्हणजे एखादं युद्ध लढण्यासारखंच आहे. हे ऐकून सगळे हसू लागतात. तर रमाकांत म्हणतो अंजली बेटा मला खरंच खूप आनंद होतोय की तू पुन्हा एकदा ऑफिस जॉईन करतीये. कन्नूसाठी का होईना पण तू उमेद धरलीये आणि ही उमेद पुन्हा कधीच सोडू नको. अंजली म्हणते हो बाबा. अंजली ही अर्णवला सांगते चिंटू आजपासून मी ऑफिस जॉईन करतेय, पण मी येऊन जाऊनच करणार आहे, कारण कन्नूला अजून सवय नाही आहे ना आणि मी कन्नूला मामीजवळ ठेवणार आहे. मी तिला ठेवून येते. असं म्हणून अंजली कन्नूला मामीकडे ठेवायला जाते आणि तेवढ्यात अर्णवला शिर्केचा कॉल येतो. अर्णव विचारतो काय झालं. तर शिर्के म्हणतो सर तुम्ही आत्ताच्या आत्ता ऑफिसमध्ये या. ते बोर्ड रूम मीटिंगमध्ये. हे ऐकून अर्णवला मोठा धक्काच बसतो. अर्णव विचारतो काय झालं. शिर्के म्हणतो सर फोनवर नाही सांगू शकत, तुम्ही आत्ताच्या आत्ता या. अर्णवला टेन्शन येतं. अर्णव फोन कट करतो आणि म्हणतो ऑफिसमध्ये एक इमर्जन्सी आली आहे. ईश्वरी म्हणते सर मी पण तुमच्याबरोबर येते आणि हे दोघे ऑफिसला जातात. आणि इकडे राजेश हा तुरुंगात असतो. बाजूला एक हवालदार असतो. राजेश म्हणतो ओ डोंगरे साहेब या इकडे या. हवालदार त्याच्या शेजारी जातो आणि म्हणतो अरे बाबा तुला जेवायला भेटणार आहे, नको टेन्शन घेऊ. राजेश म्हणतो ओ ते सोडावं जेवायचं, मला आज 2 व्हिजिटर पास लागणार आहे. तर हवालदार विचारतो तुला भेटायला कोण येणार आहे. राजेश सांगतो 2 VIP मेंबर येणार आहे. एक सात्विक फॅशनचा CEO अर्णव राजे शिर्के आणि त्याची बायको ईश्वरी अर्णव राजे शिर्के म्हणजे माझी इंदोरी जिलेबी. हवालदार विचारतो इंदोरी जिलेबी. तर राजेश सांगतो अहो प्रेमाचं नाव येते, आपली इंदोरी जिलेबी लई गोड आहे. हा हवालदारसुद्धा हसू लागतो. राजेश म्हणतो ते आपले 2 व्हिजिटर पास रेडी ठेवा. हवालदार म्हणतो आपलं कामसुद्धा झालं पाहिजे. राजेश म्हणतो होईल हो तुमचं काम, नका टेन्शन घेऊ. म्हणजे राजेशने हवालदाराशीसुद्धा चांगली गट्टी करून ठेवली आहे. आणि इकडे अर्णव आणि ईश्वरी एकदम रागारागामध्ये आपल्या कॉन्फरन्स हॉलमध्ये येतात. अर्णव हा तेथे असलेल्या सगळ्यांना जाब विचारतो कुणाची हिंमत झाली मला न विचारता बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग बोलवण्याची. सगळेजण खूप घाबरतात. कोणाची काहीच बोलण्याची हिंमत होत नाही. सगळे एकमेकांकडे पाहू लागतात. तेवढ्यात ईश्वरीची नजर अर्णवच्या आईच्या मशीनकडे जाते. ईश्वरी त्याला हे मशीन दाखवते. अर्णव आणखीनच चिडतो आणि विचारतो व्हॉट नॉनसेन्स, हे काय. माझ्या आईच्या मशीनला हात कुणी लावला, ही मशीन येथे कुणी आणली. सगळे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स खूप घाबरतात. आणि त्याच वेळेस अर्णवच्या ऑफिसमध्ये एका बाईची एंट्री होते. या बाईचा चेहरा अजून आपल्याला दाखवला गेला नाहीये. ही बाई बोर्ड रूमकडे येत असते आणि इकडे राजेश दुसऱ्या टकल्या गुंडाशी बोलत असतो आणि त्याला म्हणतो ए भाई उठ उठ. हा गुंड उठतो. राजेश विचारतो काय मग झाली का झोप. पण हा गुंडसुद्धा घाबरलेला असतो. तो राजेशची काही बोलत नाही. राजेश म्हणतो अरे विचार ना मी एवढा का खुश आहे. पण हा गुंड काही बोलतच नाही, काही विचारतच नाही. राजेश म्हणतो अरे काय बोर माणसं आहे रे इथली, मी सांगतोय पण कोणी काही विचारतच नाही आहे. ठीक आहे मीच मला विचारतो. हे भाऊ एवढं खुश का रे तू. तर राजेश हा स्वतःलाच विचारतो, स्वतःच उत्तर देतो कारण आज मला 2 VIP मेंबर भेटायला येणार आहे. त्या चिंटुकल्याला असं वाटत होतं की त्याने मला जेलमध्ये पाठवलं आणि त्याचा सगळ्यात मोठा शत्रू मी आहे. पण त्याचा हा सगळ्यात मोठा गैरसमज होता. मी त्याचा सगळ्यात मोठा शत्रू होतो, पण माझ्यापेक्षा सुद्धा मोठे मोठे मासे या जगात आहे. आणि त्याला असं वाटलं की त्याने मला जेलमध्ये पाठवलं म्हणजे सगळं संपलं. आता तो सुखात आयुष्य जगणार माझ्या इंदोरी जिलेबीबरोबर. पण असं होणार नाहीये. अरे राजेश मी राजेश, लाखो लफडी केलीत आजपर्यंत. त्यामुळे मी जरी जेलमध्ये असलो ना तरी माझी प्यादी सगळीकडे आहेत आणि या जेलमध्ये बसूनसुद्धा मी सगळी सूत्र हलवू शकतो. आज त्या अर्णवला, त्या चिंटुकल्याला आयुष्यातला सगळ्यात मोठा झटका बसणार आहे. आयुष्याचं आहे ना असंच असतं. असं वाटतं आपण जिंकलो 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 आणि शेवटच्या क्षणी असा एखादा वार होतो की संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त होऊन जातं. आज त्या चिंटुकल्याचं सुद्धा असंच होणार आहे. असं म्हणून राजेश
जोर जोरात हसू लागतो. ईश्वरी ही सगळ्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सला जाब विचारते, तुम्हाला माहिती आहे ना, अर्णव सरांसाठी ही साधी मशीन नाही आहे, तर त्यांच्या आईची आठवण आहे आणि या मशीनमुळेच हे सात्विक फॅशन उभं राहिलं आहे. सांगा कुणाची एवढी हिंमत झाली हे मशीन येथे आणण्याची. आणि इकडे राजेश या टकल्या गुंडाला सांगत असतो, आज अर्णवच्या ऑफिसमध्ये एक वादळ येणारे वादळ, असं वादळ जे त्याच्या ऑफिसमध्ये आत्तापर्यंत पोहोचलं असेल आणि टॉक टूक करत त्याच्या केबिनपर्यंत जात असेल. पण अर्णवला अजून माहीत नाही आहे की त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे, त्याच्या आयुष्यात सगळ्यात मोठं वादळ येणार आहे. राजेश खूप खुश होतो, आणखीन जोरजोरात हसू लागतो. इकडे कुणीच बोर्ड ऑफ डिरेक्टर्स काहीच बोलत नसतात. अर्णव त्यांना पुन्हा एकदा जाब विचारतो, मी तुम्हाला शेवटच्या वेळेस विचारतोय, ही मीटिंग कुणी बोलवली, कुणाची एवढी हिंमत झाली, माझ्या आईची मशीन येथे कुणी आणली. आणि त्याच वेळेस देशमुख बाई तेथे दरवाजा उघडून आतमध्ये येते आणि म्हणते, मी आणली, मी बोलवली ही बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग. देशमुख बाईला पाहून अर्णवला मोठा धक्काच बसतो. अर्णव तिच्याकडे पाहत असतो, ही देशमुख बाई अर्णवकडे पाहत असते आणि मग ती आतमध्ये येते. देशमुख बाई अर्णवला सांगते, मी ही बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग बोलवली आणि मीच ही मशीन येथे आणायला लावली आहे. अर्णव विचारतो, देशमुख मॅडम तुम्ही येथे आणि तुम्ही मीटिंग का बोलवली आणि तुमचा काय अधिकार आहे. तर ही देशमुख मॅडम सांगते, चुकतोयस तू, मी फक्त देशमुख मॅडम नाही आहे, तर मी सात्विक फॅशनची 60% ओनर देशमुख आहे. हे ऐकून अर्णव आणि ईश्वरीला जबर धक्काच बसतो. अर्णव चिडून म्हणतो, इम्पॉसिबल, या कंपनीचा मालक मी आहे. तर देशमुख मॅडम म्हणते, कॉन्फिडन्स असावा पण ओव्हर कॉन्फिडन्स नसावा, असं म्हणून ती अर्णव आणि ईश्वरीसमोर कंपनीचे ओनरशिपचे पेपर्स ठेवते. हे पेपर्स अर्णव वाचतो आणि त्याला जबर धक्काच बसतो. देशमुख मॅडम म्हणते, तुझ्या बहिणीचा नवरा राजेश भोसलेने अंजलीचे सगळे शेअर्स माझ्या नावावर केले आहेत. आता या गोष्टीला काहीच लॉजिक नाही आहे. अंजलीचे शेअर्स आहेत, मग ते राजेश कसं तिच्या नावावर करू शकतो. अंजलीच्या सह्या लागतील ना, पण ठीक आहे. देशमुख मॅडम म्हणते, आता या कंपनीची 60% ओनर मी आहे, ही कंपनी माझ्या मालकीची आहे आणि आता यानंतर या कंपनीचे सगळे डिसिजन्स मीच घेणार. अर्णव आणि ईश्वरीला जबर धक्का बसतो. अर्णव या गोष्टीचा विचार करत असतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, एक्साइटिंग होता. सुरुवातीला अर्णव आणि ईश्वरीचा जो रोमांस पाहायला मिळाला, खुल्लम खुल्ला रोमांस, तो पाहून खरंच खूप भारी वाटलं. पण त्यानंतर राजेश हा परत आलाय. तो अजून तुरुंगातच आहे, पण तुरुंगातूनच तो सगळी सूत्र हलवतोय. मामीसुद्धा त्याला आता सामील झाली आहे. त्यामुळे अर्णव आणि ईश्वरीच्या अडचणी वाढल्या आहेत. अर्णव आणि ईश्वरीच्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी सात्विक फॅशनचा त्यांना मोठा आधार होता. अर्णवचं ते स्वप्न आहे आणि आता राजेशने त्याच्याकडून हेच स्वप्न हिरावून घेतलंय. त्याने काय घोटाळा केलाय देव जाणे, पण अर्णवच्या कंपनीचे 60% शेअर आता एका तिराईक बाईच्या, देशमुख बाईच्या नावावर झाले आहेत. म्हणजे जी कंपनी अर्णवने सुरू केली, एवढी मोठी केली, त्या कंपनीची मालकी आता देशमुख बाईकडे. अर्णव या कंपनीचा मालक नाही राहिला आहे. मग अर्णव आता पुढे काय करणार हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ही देशमुख मॅडम चक्क अर्णवच्या आईची शेवटची आठवण, ही मशीन ऑफिसमधून फेकून द्यायला निघेल, पण ईश्वरी तिचा हात पकडणार. ही देशमुख मॅडम म्हणेल, मी ही मशीन आता या ऑफिसमध्ये ठेवणार नाही. अर्णव तिला ठणकावून सांगेल, ही फक्त मशीन नाही आहे, माझ्या आईची आठवण आहे. तर देशमुख मॅडम अतिशय उद्धटपणे बोलणार, ती तर मिटवायची आहे, तुझ्या आईची शेवटची आठवण आणि हे सात्विक फॅशन मी सगळं बर्बाद करणार. अर्णव आणि ईश्वरीला जबर धक्काच बसेल आणि मग अर्णव आणि ईश्वरी रागारागाने राजेशला भेटायला तुरुंगात येतील आणि तुरुंगात गेल्यावर सगळ्यात आधी अर्णव या राजेशची चांगली धुलाई करणार. राजेश चिडून म्हणेल, ए चिंटुकल्या, तुला काय वाटलं तू मला जेलमध्ये पाठवलं म्हणजे तू जिंकला? नाही, मी तुला संपूर्ण नेस्तनाबूत केलंय, बर्बाद केलंय. ज्या सात्विक फॅशनला तू उभं केलं, ज्या सात्विक फॅशनच्या जीवावर तू एवढ्या उड्या मारतोस ना, मी ती सात्विक फॅशन
तुझ्या हातातून काढून घेतली आहे. आता तू या कंपनीचा मालक नाही आहे. मी तुला भिकेला लावणार, एवढं लक्षात ठेव. अर्णवसुद्धा या राजेशला ओपन चॅलेंज देणार. तू माझी कंपनी माझ्याकडून हिरावून घेतली, पण मी तुला चॅलेंज देतो, मी माझी कंपनी परत मिळवणार, परत त्या कंपनीचा मालक बनणार, तुझा प्लॅन फ्लॉप करणार. ईश्वरी आणि अर्णव या राजेशला चांगलं टशन देतील. म्हणजे अजून युद्ध संपलेलं नाही आहे. राजेश तसंही मामीला म्हणाला होता की मामी, या राजेशच्या अवतारात मला अजून खूप काही गोष्टी करायच्यात, माझा अवतार संपलेला नाही आहे. मग हा राजेश पुढे काय करणार? अर्णव आपली कंपनी परत कशी मिळवणार? या देशमुख बाईचा मुख्य मॅटर काय आहे? ती अर्णवच्या विरोधात हे सगळं का करतीये? हे सगळं जाणून घ्यायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.